आणि यानंतर आता महत्त्वाच्या बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। राज्यामध्ये भोंग्यांवरून राजकारण तापलेलं आहे। भोंग्यांच्या मुद्द्यावरून गृहमंत्र्यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे। जिल्हा प्रमुख पोलीस महासंचालक यांनी ही बैठक बोलावलेली असून मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचे आदेश देण्यात आलेत। भोंग्यासाठी धार्मिक स्थळांना परवानगी घ्यावी लागणार आहे। राज्यात मशिदीवरील भोंग्यांचा वाद सुरू असताना नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी महत्त्वाचे आदेश दिलेत। नाशिकमध्ये 3 मे पर्यंतच मशिदच नव्हे तर सर्वच धार्मिक स्थळांवरच्या भोंग्यांना परवानगी घ्यावी लागणार आहे। त्यानंतर पोलिसांकडून कारवाई केली जाईल। नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिलेल्या आदेशानुसार मशिदीच्या 100 मीटर परिसरात हनुमान चालीसा म्हणण्यास सुद्धा परवानगी नाही। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना टोला लगावला। औरंगाबादमध्ये सभा घेतल्यानं काही फरक पडणार नसून मराठवाड्याची जनता सेनेच्या पाठीशी असल्याचं राऊत म्हणाले। भाजप नेते किरीट सोमय्या आज आर्थिक गुन्हे विभागात चौकशीसाठी हजर राहणार आहेत। आयएनएस विक्रांत निधी घोटाळा प्रकरणात सोमय्या अडचणीत आले असून त्यांच्यावर पैसे हडप केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी सोमय्यांची आजपासून सलग 4 दिवस चौकशी होणार आहे। त्यामुळे या चौकशीतून कोणती नवी माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं आहे। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेला पोलीस कोठडी सुनावली गेली आहे, ती आज संपतेय। त्यामुळे त्याच्या पोलीस कोठडीत वाढ होणार की न्यायालयीन कोठडी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। जर न्यायालयीन कोठडी मिळाली तर त्याच्या जामिनाची प्रक्रिया पूर्ण होईल की इतर जिल्ह्यातील गुन्ह्यांमध्ये त्याला वर्ग केलं जाईल हे आज समजणार आहे। दुपारी 2 वाजल्यानंतर गुणरत्न सदावर्तेला सातारा पोलीस कोर्टात हजर केलं जाईल। त्यामुळे त्याच्या पोलीस कोठडीत वाढ होणार का हे आज स्पष्ट होईल। भाजप आमदार गणेश नाईक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। गणेश नाईक यांच्या विरोधात एका महिलेनं नेरळ पोलीस ठाण्यात आणि राज्य महिला आयोगाकडे तक्रार केली होती। या तक्रारीत महिलेनं गणेश नाईक यांच्यावर गंभीर आरोप केले। औरंगाबादमधील गजानन खैरे या शिक्षकानं आता रुग्णालयात सुद्धा जलत्याग आंदोलन सुरू केलंय। खासगी शाळेच्या शासकीय अनुदानासाठी गजानन खैरे यांनी स्मशानात आंदोलन सुरू केलं होतं, मात्र पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलन मोडीत काढल्याचा आरोप त्यांनी केला। खैरे यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। त्यांनी रुग्णालयात सुद्धा जलत्याग आंदोलन सुरू ठेवलंय। एकीकडे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आज औरंगाबाद दौऱ्यावरती येत आहेत, त्यामुळे हे आंदोलन चिरडल्याचा आरोप करण्यात आलाय। आता वर्षा गायकवाड या आंदोलनाची दखल घेणार का हे पाहावं लागेल। एसटी महामंडळाला येत्या काळात विना वापरामुळे नादुरुस्त झालेल्या बसगाड्यांचा खर्च सहन करावा लागणार आहे। महामंडळाकडे 16,000 बसगाड्या असून त्यातील 3,000 बसेस नादुरुस्त झाल्यात। 5 महिन्यातील संप काळामध्ये बस उभ्याच होत्या आणि त्याची दुरुस्ती केल्याशिवाय या बसेस धावूच शकत नाहीयेत। त्यामुळे दुरुस्तीसाठी महामंडळाला खर्च करावा लागणार आहे। आता वीज ग्राहकांवरती अतिरिक्त बिलाचा भार येणार आहे आणि या महिन्यात ग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेव भरावी लागणार असून त्या रकमेसह आता देयक ग्राहकांकडे येऊ लागली आहे। वर्षभरातील 2 महिन्यांच्या सरासरी वीज वापरानुसार सुरक्षा ठेवीची रक्कम आकारण्यात येणार आहे। मुंबईतील शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीनं आत्महत्या केली। रजनी कुडाळकर यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। कुर्ल्याच्या नेहरू नगर भागात ही घटना घडली। राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे औरंगाबादच्या 1 दिवसीय दौऱ्यावरती आहेत। आज सकाळी त्यांनी सीए असोसिएशनच्या सदस्यांशी संवाद साधला। यावेळी त्यांना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी बगल दिली। अनेक प्रश्नांची उत्तरं देणं त्यांनी टाळलं। रामनामावरून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाडगे आमने-सामने आले। मुश्रीफ यांनी वाढदिवसाच्या जाहिरातीत श्रीरामाचा एकरी उल्लेख केल्याचा आरोप करत समरजित यांनी पोलिसात तक्रार दिली आहे। तर आज मुश्रीफ गट समरजित घाडगे यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी निघालेले आहेत। समरजित घाडगे हे सार्वजनिक राम मंदिराचा राजकीय फायद्यासाठी वापर करत असल्याचा आरोप मुश्रीफ गटानं केलाय। बातमी जळगावातून आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा व्हिडिओ एडिट करून धार्मिक भावना दुखावणारा स्टेटस ठेवल्याच्या कारणातून दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे। जळगाव तालुक्यातील शिरसोलीमध्ये ही घटना घडली। या प्रकरणी 9 ते 10 जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल झालाय। रिफायनरीच्या मुद्द्यावरून कोकणात शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे। रिफायनरी विरोधी पॅनल उभा करण्याचा निर्णय घेण्यात आला असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आता रिफायनरी विरोधी पॅनल मैदानामध्ये उतरणार आहे। तर रिफायनरीचं समर्थन करणाऱ्या राजकीय नेत्यांना गावात प्रवेश बंदी करण्यात आली आहे।
रिफायनरीला जोरदार विरोध करण्यासाठी काल बारसू सोलगाव इथल्या ग्रामस्थांनी विरोध केला। याबाबत रिफायनरी विरोधी संघटना मुंबई आणि ग्रामीण यांची संयुक्त बैठक सांताक्रूजमध्ये पार पडली। या बैठकीत विरोध अधिक तीव्र करण्याचं एकमुखी ठरवण्यात आलंय। खिद्रापूर मंदिराची दुरवस्था झाली असून या मंदिराची आता लवकरच दुरुस्ती होणार आहे। याबाबतचा अहवाल पुरातत्व विभागाकडे सादर करण्यात आलाय। 107 कोटींच्या उपाययोजना सुचवल्या गेल्या असून मंदिराचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार आहे। देशातल्या सर्व बँका आता 1 तास आधीच सुरू होणार आहेत। आजपासून बँकांचे व्यवहार सकाळी 9 वाजल्यापासून सुरू होत आहेत। बँकांना पूर्वपदावर आणण्यासाठी वेळेत बदल करण्याचा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतला। याआधी बँक सुरू होण्याची वेळ सकाळी 10ची होती, आता ही वेळ बदलण्यात आली आहे। देशातल्या बँका आता रोज सकाळी 9 वाजता सुरू होतील। भारतीय रिझर्व्ह बँकेनं रेग्युलेटेड मार्केटमध्ये आता बदल करण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे आजपासून बाजार सकाळी 9 वाजता सुरू होईल। आरबीआयने याबाबत एक निवेदन जारी केलं असून त्यामध्ये वित्तीय बाजारातील व्यवहार सकाळी 9 वाजता सुरू केले जाणार असल्याचं म्हटलंय। हे व्यवहार दुपारी 3:30 पर्यंत सुरू राहतील। देशातील गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडावरील विश्वास अजूनही कायम आहे। मार्च 2022 मध्ये इक्विटी फंडात 28,463 कोटी रुपयांची विक्रमी गुंतवणूक झाली आहे। राज्यातील 8 प्राचीन मंदिरांचं जतन आणि संवर्धनाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे। मंदिराच्या जतन संवर्धनाचा आराखडा पूर्ण झाला असून त्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलाय। राज्यात मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आतापर्यंत 300 हेक्टर भूसंपादन झालंय। यासाठी प्रकल्पग्रस्तांना एकूण 2,248 कोटी रुपये मोबदला दिल्याची माहिती नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनकडून देण्यात आली। पालघर आणि ठाणे जिल्ह्यात भूसंपादनाला काहीशी गती मिळाली आहे। पश्चिम रेल्वेवरील महत्त्वाचा असलेल्या विरार ते डहाणू चौपदरीकरणाच्या कामांना फारशी गती मिळालेली नाही। या प्रकल्पात 24,000 खारफूट येत असून ते तोडण्यासाठी हायकोर्टाकडे मंजुरी मागितली आहे। या प्रकल्पात 180 हेक्टर जमीन लागणार असून 48 हेक्टर खासगी, राज्य शासन आणि वनजमीन आहे। मालेगाव गिरणा धरणातून मालेगाव शहर आणि 26 गावांना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली आहे। उंबरदे गावाजवळ पाईपलाईन फुटली असून लाखो लिटर पाणी वाया चाललंय। मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरू निवड प्रक्रियेला आजपासून सुरुवात होते। मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांचा 9 सप्टेंबरला कार्यकाळ पूर्ण होतोय। अशातच नव्या कुलगुरूंचा शोध घेतला जात असून या पार्श्वभूमीवर आज विद्यापीठाच्या व्यवस्थापन आणि शैक्षणिक परिषदेची बैठक होणार आहे। वाशिम जिल्ह्यातील भांबदेवी इथल्या चैत्र नवरात्र यात्रोत्सव भक्तिमय वातावरणामध्ये पार पडला। घट विसर्जन आणि देवीची पालखी काढून सांगता करण्यात आली। यावेळी शेकडो भाविकांनी गावातून देवीच्या मानाचे गाडे ओढले। नांदेड जिल्ह्यातील सुजलेगाव इथे मागील अनेक वर्षांपासून वाघ वानराच्या खेळाची परंपरा आहे। नायगाव तालुक्यातील सुजलेगाव नवसाला पावणारा महारुद्र मारुती मंदिर आहे। यावर्षी हनुमान जयंतीनंतर इथे पारंपरिक वाघ वानर खेळ खेळला जातो आणि कोरोना निर्बंध हटवल्यानंतर यावर्षी उत्साहात वाघ वानराची मिरवणूक काढण्यात आली। धुळ्यातील आदिशक्ती एकविरा देवीच्या चैत्र उत्सवाला सुरुवात झाली आहे। उत्सवानिमित्ताने एकविरा देवीच्या चांदीच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली। यंदा पहिल्यांदाच पालखीऐवजी सुमारे 5 टन वजनाच्या संपूर्ण पितळी रथातून देवीच्या मूर्तीची मिरवणूक काढली गेली। यावेळी भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण होतं। उद्या अंगारक संकष्टी चतुर्थी निमित्तानं टिटवाळा इथलं सिद्धिविनायक मंदिर पहाटे 4 वाजल्यापासूनच भाविकांना दर्शनासाठी खुलं असणार आहे। पहाटे 3:30 ते 4 वाजल्यापासून मंदिरात अभिषेक, आरती, मंत्रपुष्पांजली हे धार्मिक कार्यक्रम केले जातील। अंगारकी चतुर्थी निमित्तानं सुमारे 1 ते 1.25 लाख भाविक टिटवाळ्यात मंदिरात दर्शनासाठी येतात। कोल्हापुरातील अंबाबाईचा रथोत्सव सोहळा पार पडला। या सोहळ्यासाठी राज्यभरातून भाविकांची मोठी गर्दी असते। महाद्वार रोडवरून या सोहळ्याला सुरुवात झाली। आकर्षक रांगोळ्या, मार्गावर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी, फुलांच्या पाकळ्यांचा गालीचा, अंबामाता की जयचा अखंड गजर सुरू होता आणि हजारो भाविकांची उपस्थिती आणि चांदीच्या रथात विराजमान झालेली अंबाबाईची उत्सव मूर्ती अशा मंगलमय वातावरणात रथोत्सव पार पडला। मनोरंजन विश्वातून बातम्या आहेत। बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट नुकतेच लग्नबंधनात अडकले आणि रणबीरला आलियाच्या आईनं 2.5 कोटींचं घड्याळ भेट दिलंय। तर आलियाच्या बहिणींनी रणबीरकडे बूट चोरण्यासाठी 11.5 कोटींची मागणी केली, मात्र रणबीरनं त्यांना केवळ 1 लाख रुपये दिले।
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन आणि कृती सनन लवकरच शहजादा या चित्रपटामध्ये दिसणार आहेत. नुकतेच मॉरिशसमध्ये या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालंय. कृतीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून या संदर्भातली माहिती दिली. या सगळ्या बातम्यांसोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांच्या अपडेट्ससाठी न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर सुद्धा आम्हाला फॉलो करा.